स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने कॉमेडी शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाणं म्हटलंय। हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय। कुणाल कामरा यानं या गाण्यातून एकनाथ शिंदे यांना राजकीय टोले लगावलेत। यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे। महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे। एक बीड नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे। एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे? ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार, त्या पोलीस स्टेशनचे ACP सिनियर PI ह्यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते, नाचक्य होते। कुणाल कामरांनी जे काय गाणं बनवलं आणि जे काय टिंगलटावळी करण्याचा प्रयत्न केला, एक या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, आणि त्यांना नाहक चुकीच्या पद्धतीने जे काय गाणं बनवलं किंवा जे काय वक्तव्य केलं त्यावर आम्ही जाहीर त्याचा निषेध करतो आणि तो ज्या प्रमाणे वागलाय त्याप्रमाणे आमचे शिवसैनिक त्याला उत्तर देतील। आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं। नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही। आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार। अहो त्याला देश सोडावं लागेल, ही काय साधी सोपी गोष्ट ना। आम्ही काय सोडणार नाही, अशा कुठल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही। आदित्य ठाकरेंनी समर्थनार्थ ट्विट त्याच्या केलेलं आहे रात्री, तर त्याचाच फंटर आहे तो। हे असे बीफ खाणारे, पार्ट्यांना प्रमोट करणारे हे असेच तर आदित्य ठाकरेला लागतात। त्याच्या पलीकडे आदित्य ठाकरेचे विचार काय? हे असे कुठल्याही गोष्टीवर प्रमोट करणारे कंटेंट बनवायचा चांगला बनवा ना। मला असं वाटतं की हे पूर्वनियोजित आहे। अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही। इव्हन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी केली अशातला भाग नाही, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे। आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो, स्वाभिमान असतो। त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली, त्याचं समर्थन कोणी करत नाही। म्हणजे जे काय तोडलंय त्याचं समर्थन कोण करत नाही, परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहेत त्यांचा देखील तपास झाला पाहिजे। या कामराच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर, दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुणी त्याचं समर्थन करत नाही, परंतु ती कोणामुळे घडली, ती घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे। भडकाऊ भाषणं करून किंवा भडकाऊ असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे। परंतु अर्थातच जे काय तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का आम्ही करणार नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उबाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांना आम्हाला सांगू नये। बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे, पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही। आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे। एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत, त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला। एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत। गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधार्ह बाब आहे। आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही, तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे। आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं फासतील, त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील, असा आमचा त्यांना इशारा आहे। कॉमेडीच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन, इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा कामरा करतो। अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे, हा कामराचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला। अध्यक्ष महोदय, कामरा थांबता भाड्याचा बाहुला अध्यक्ष महाराज, खरा सूत्रधार आपल्याला यामध्ये निश्चितपणे शोधावा लागला। अध्यक्ष महाराज, याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा, याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत। कोणाकडून फंडिंग गेला तो हे तपासलं पाहिजे।
त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे मुरजीभाई यांनी काल रात्री 2:30 वाजता या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे. आत्ताच्या आत्ता एक IPS दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही विनंती मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे गुंड्यांचा मी जाहीर निषेध करतो. हेच एकनाथ शिंदे साहेब आहे की जेव्हा मुस्लिम समाजाचे प्रॉफेट मोहम्मदवर एका भोंदू साधूने काही असे स्टेटमेंट्स केले होते जे पूर्ण समाजाला म्हणजे त्याची पीडा वाटली होती, त्याचा दर्द वाटला होता. हेच एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं याच्या केशाला मी हात लावू देणार नाही. मग एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, एका कॉमेडियन तुमच्या बाबतीत छोटीशी कॉमेडी काय करतो का तुमचे गुंड लोक जाऊन त्याचं ऑफिस तोडतात आणि त्याचं ऑफिस न तोडतात आता त्याच्या मागे लागलेले आहे, त्याच्यावर पोलीस केसेस करण्यात आलेला आहे. मी कुणाल कामराचा जाहीर समर्थन करतो. एकनाथ शिंदे साहेबांची तुम्हाला झालेली प्रगती, ते झालेले मुख्यमंत्री, त्यांना मिळालेलं एवढं बहुमत हे तुम्हाला पाहिलं जात नाही. आणि म्हणून एका कर्तबगार माणसाचं आणि तुम्ही एकट्याच कसं करता? तुम्ही याच्या आधी सुप्रीम कोर्टावर पण अशा प्रकारे हे केलं की जे आज मोठी आमची संस्था आहे, न्यायिक संस्था आहे, तुम्ही हायकोर्टावर पण केलं, तुम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांना पण सोडत नाही. म्हणजे तुमची मानसिकता काय आहे, तुमची लायकी काय आहे? अशा प्रकारचे काव्य करून विनाकारण समाजात तेढ निर्माण करायची किंवा स्वतःला प्रसिद्धी मिळवायची हा त्या कुणाल कामरांचा हा धंदा असायला पाहिजे. आपण बघितलं की कायद्याचे या ठिकाणी 3-13 वाजतायत आणि सरळ सरळ गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये होते. गृहमंत्री जे आहेत हातावर हात ठेवून बघत राहत आहेत. अशा अनेक घटना राज्यामध्ये घडत आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जे आहे या राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं या निंदनीय आहेत. याची करावी तेवढी निंदा कमी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.